ब्रेकिंग न्यूजनं आपण दुपारच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत। अंधश्रद्धेतून नाशकात एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आलेली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा इथली ही धक्कादायक घटना आहे। मोठ्या भावाला करणी करून ठार मारल्याचा आरोप यातील वृद्ध व्यक्तीवर ठेवण्यात आलाय। यातूनच या वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या बायकोला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय। याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, धक्कादायक हा प्रकार आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशा प्रकारची ही घटना आहे। आपण एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राला पुरोगामी राष्ट्र म्हणून सर्वत्र मिरवतो, मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला भुताळा आणि भुताळीन म्हणून त्यांच्याच कुटुंबियातील लोकांनी मारहाण केलेली आहे। याचं प्रकरण असं आहे की भीमा बारकू तळवडे याच्या मोठ्या भावाचा गुजरातमधील मोहपाडा येथे 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या पुतण्याकडे वृद्धपकाळाने हा मृत्यू झाला होता। मात्र हा मृतदेह जेव्हा अंत्यविधीसाठी आणण्यात आला तेव्हा या ठिकाणी असलेला त्याचा भाऊ जो आहे भीमा बारकू तळवडे आणि त्याची पत्नी भगीबाई भीमा तळवडे हे ज्या वेळेला त्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही यावर जादूटोणा केला, तंत्र वापरले आणि त्यामुळे या इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि हे भुताळे आणि भुताळीन आहे असं सांगून ती मारहाण यांना करण्यात आली। या सगळ्या प्रकरणानंतर हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये या दोघा दाम्पत्यांनी तक्रार दिलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत या आरोपींच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो कायदा आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे। मात्र मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या दोघही दाम्पत्यावरती आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। पिंपळाचा पाडा इथली ही घटना आहे। लक्ष्मण, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नसताना त्यांना जबरदस्तीनं मुख्यमंत्री पदी बसवल्याचा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलाय। नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवल्याचा टोलाही त्यांनी लगावला। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नेते नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता असं मतही त्यांनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेंनी मला विमानातनं उतरवलं, विधात्यानं त्यांना सत्तेतून खाली खेचल्याचाही टोला त्यांनी लगावलेला आहे। मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वो इन चीज़ों से दूर रहें। वो संत प्रवृत्ति का आदमी है, जबरदस्ती किसी के कहने से आगे मुख्यमंत्री बन गया है। उनको तो अपने संगठन चलाना चाहिए था है? अब वो उनको चढ़ा दिया गया। अब चढ़ाने वाली को हमारे हिंदी में बोलते चढ़ जा बेटा सूली पर भली करेंगे राम है। तो इसलिए मुझे लोग कभी कभी कहते हैं कि भाई क्या आपको उन पर वो आता है। मैंने कहा नहीं, मुझे तो थोड़ा दया भी आती है। ठीक है, पॉलिटिकली तो लोग बोलेंगे, पॉलिटिकली किनकी क्या बात हुई वो जाने है। पर मैं कह सकता हूँ कि पॉलिटिकली पर्टिकुलरली फॉर द चेयर आई थिंक ही इज नॉट द फिट पर्सन। हो सकता है उनके लड़के आगे और आगे बढ़ जाए, ठीक हो जाए आदित्य। प्रभु की लीला है प्रीति है, वो मुझे हवाई जहाज से उतारेंगे है। तो प्रभु ने कहा तुमको गद्दी से उतार देता हूँ। इनको पहले ही सोचना चाहिए था कि मैंने थोड़ी गद्दी से उतारा है। तो हम तो भारतीय हैं, प्रभु के ईश्वर पर विश्वास करते हैं, ठीक है नहीं। तो उन्होंने मुझे हवाई जहाज से निकाल दिया, प्रभु ने कहा जा तेरे को गद्दी से उतार देता हूँ। उनको आगे सोचना चाहिए कि भाई आगे सोच समझ के कदम लाए। पुढची महत्वाची बातमी बघूया। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय। शिंदेंनी ठाकरे नाव काढून शिवसेना चालवून दाखवावी असं खुलं आव्हान ठाकरेंनी दिलंय। आज जी परिस्थिती भाजपनं शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय, उद्या ही परिस्थिती ते देशातल्या कोणत्याही पक्षावर आणू शकतात। आताच जर यांचा सामना केला गेला नाही तर कदाचित आगामी 2024ची निवडणूक ही शेवटची ठरू शकेल आणि त्यानंतर देशात हुकुमशाही सुरू होऊ शकते अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे। तसंच शिंदे गटानं धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं हा पूर्व नियोजित कट होता। त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव चोरू शकत नाहीत। मी बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे, हे त्यांना मिळू शकत नाही असा खोचक टोलाही ठाकरेंनी यावेळेला लगावला। ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय। ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात।
आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो. घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे आणि पोलीस त्याला सांगते की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे, कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित. आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो गाभा आहे तोच कुठेतरी धोक्यात येतोय. निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, ही माझी शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मी मानायला तयार नाही, हा सरळ सरळ अन्याय आहे. सर्वोच्च न्यायालय उद्यापासून सुनावणी घेतच आहे आणि त्या सुनावणीचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणून कुठेतरी गुंतागुंत वाढावी म्हणून घाईघाईने निवडणूक आयोगाने हा निकाल तर दिला नाही ना, तीच शक्यता मला जास्त वाटते. मी तर आव्हान दिलेलं आहे की हे शिवधनुष्य आहे, जे रावणाला नाही पेललं ते मिंद्यांना काय पेलणार आहे? मिंद्यांना तर पेलणंच शक्य नाहीये, पण त्याच्या मागे जो शिवसेना संपवण्याचा कट आहे, म्हणजे आज शिवसेना नाव आणि चिन्ह हे त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे. उद्या त्यांच्या ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले त्या केसेस कडून यांना संपवलं तर शिवसेना संपली, असं जर का दिल्ली शहरांचा डाव असेल तर हा एवढं काही सोपा नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध, कालच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. उद्या त्याची सुनावणी घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे प्रार्थना सुद्धा केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असतं ते झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला 2 गटांना मान्यता दिली गेली त्यावेळेला दोन्ही गट आहेत हे मान्य केलं गेलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना ते नाव आणि चिन्ह, आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं गेलं. जो प्रश्न होता मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं ते तसं त्यांनी देता कामा नये, तसं ते देऊ शकत नव्हते. ती सगळी खातरजमा केल्याशिवाय आम्ही त्याला चॅलेंज दिलेलं आहे. पण त्या गटाला त्यांनी ते नाव आणि चिन्ह दिलेलं आहे, आमच्या गटाचा आणि त्या गटाचा संबंध नाही. आता त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि चेहरा वापरतायत, तो काढण्याची हिंमत दाखवावी आणि स्वतःच्या वडिलांचं किंवा स्वतःच्या नावाने शिवसेना चालवून दाखवावी. त्यांनी ठाकरे नाव काढावं. या शिवसेना घेताय ना, तुमचं स्वतःचं नाव तिकडे पक्षप्रमुख म्हणून किंवा शिवसेना प्रमुख म्हणून लावा किंवा तुमच्या वडिलांचं नाव लावा आणि शिवसेना चालवा. माझं आव्हान आहे त्यांना. माझ्या वडिलांचं नाव चोरण्यापेक्षा स्वतःच्या वडिलांचं नाव लावा, स्वतःचा चेहरा लावा आणि लोकांच्या समोर या. लोक काय विचारतात बघा. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. 5 मार्चला ठाकरेंचा राज्यव्यापी दौरा सुरू होतोय आणि 5 मार्चला खेडमध्ये जाहीर सभा घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा खेडला होणार आहे. 5 मार्चला ही सभा खेडला घेतली जाणार आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेतल्या शिवसेनेच्या ऑफिसच्या ताब्यावरून आता राडा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विधिमंडळाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे समर्थक पालिका ऑफिसमध्ये गोळा झालेले आहेत. ठाकरेंचे समर्थक असलेले अनेक माजी नगरसेवक सकाळपासून पालिकेत दाखल झाले. शिवसेनेचा कोणताही नेता पालिकेमध्ये आलेला नाही. खबरदारी म्हणून पालिका ऑफिस परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बीएमसी तो अभी है कहाँ? बीएमसी तो विसर्जित हुई है.
और बीएमसी हो या विधानसभा हो, विधानसभा में ठीक है थोड़े दिन के लिए मान सकता हूं जब तक वो निकाल नहीं आता, लेकिन बीएमसी में आज कोई पार्षद है ही नहीं, तो किस आधार पर आप चुनाव के लिए पार्टी के लिए ऑफिस देंगे? संख्या पर दिए जाते हैं ना, संख्या पर दिए जाते हैं, तो आज पार्षद ही नहीं है, तो बीएमसी का ऑफिस क्यों दिया जाए उनको? अगर वो भी देंगे तो गुनाह होगा वो, क्योंकि क्या आधार क्या है? 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व 56 आमदारांना अधिवेशन काळामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात येणार आहे। याबाबत नुकतीच शिंदेंसोबत असलेल्या सर्व 40 आमदारांची विधान भवनात बैठक पार पडली आहे। तसंच हा व्हीप ठाकरेंसोबत असलेल्या सर्व 15 आमदारांनाही लागू होतो, तो पाळायचा की नाही याबाबत ठाकरे गटातील आमदार निर्णय घेतील आणि व्हीप न पाळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होईल असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलंय। सगळ्यांना होणार, हा सगळ्यांना लागू होतो, त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नाहीये, मग ते सगळे त्या चिन्हावरती आणि पक्षाच्या नावावरती निवडून आले त्या सगळ्यांना, मग ते कोणी का असं सगळ्यांना बोलतोय ना, म्हणजे ठाकरेंना पण होईल आणि शिंदेना पण होईल, सगळ्यांना होईल। आज फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये पूर्ण शिवसेनेच्या 56 आमदारांनी प्रत्येक प्रतोदानी दिलेल्या आदेशानुसार हजर राहण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या। हा कायदेशीररित्याच शिवसेना पक्षाचं कार्यालय होतं, जे पूर्वीपासून आम्ही वापरत होतो, त्याच कार्यालयामध्ये विधिमंडळ पक्ष शिवसेनेचं ते कार्यालय होतं आणि त्याच कार्यालयातून कामकाजाला आजपासून सुरुवात केलेली आहे आम्ही ह्या अधिवेशनाची। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटानं आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली, परंतु सरन्यायाधीशांनी याचिकेवर तत्काळ सुनावणीला नकार दिलाय। या मागणीवर उद्या सुनावणी होणार आहे। ठाकरेंची ही याचिका मेन्शनिंग लिस्टमध्ये नव्हती आणि त्यासाठी कोर्टानं ही याचिका उद्या घेण्यास सांगितलेली आहे। निवडणूक आयोगानं दिलेला जो निकाल आहे तो पक्षपातीपणाचा आहे असा आरोप करत कोर्टानं या निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी ठाकरे गटानं याचिकेद्वारे केलेली आहे। इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरोधामध्ये आज मेन्शनिंग आज होतं। उद्या त्यावर आता सुप्रीम कोर्ट लगेच कळवेल कधी सुनावणीसाठी घेत आहे, कारण ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय आला हा अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक असा निर्णय होता। सर्व लोकशाहीची तत्व ही पायदळी तुळवली जात आहेत की काय, अशा प्रकारचा एक संभ्रम किंवा अशा प्रकारच्या मनामध्ये येणारा असा हा निर्णय होता। जी कोर्ट ने बोला कि 10:25 की डेडलाइन होती है कोई भी मेंशनिंग परफॉर्मा देने के लिए, वो टाइम पे नहीं दिया गया, तो कोर्ट ने एक जनरल रूल है जो कोर्ट किसी के बीच में डिस्क्रिमिनेट नहीं करती, जो भी 10:25 तक के अपना मेंशनिंग परफॉर्मा देता है कोर्ट उसको सुनती है, जो उसके बाद देता है। किरण पावसकर सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया। मतलब इलेक्शन कमीशन बर्खास्त करो और पूरे राइट्स किसके पास दो? मातोश्री को दो। सुप्रीम कोर्ट के जो डिसीजन उनके अगेंस्ट आ गए तो किसको दो? मातोश्री को दो। मतलब हर एक को बर्खास्त करो। राज्यपाल ने कुछ बोला, राज्यपाल को यहां से हटाओ। आयुक्त इलेक्शन कमीशन है उसको हटाओ। सुप्रीम कोर्ट हो गया उसको हटाओ। वही काम करते बैठो। वो क्या शिवसैनिक है क्या कि सामना प्रेस में डाल दिया, अगर किसी ने उनका सुना नहीं तो उसकी हकाल पट्टी की? वैसा है क्या कुछ? ये हकाल पट्टी करने जैसा है? इतना आसान है? और रही बात, कहीं तो किसी का भी तो सुनो। सुप्रीम कोर्ट का डिसीजन हो, हाई कोर्ट का डिसीजन हो, इलेक्शन कमीशन का डिसीजन हो, कभी किसी का सुनने की तो कोशिश करो। आप नहीं किया, इसके लिए तकलीफ है। अभी उन्होंने किसी को इलेक्शन कमीशन को सुल्तान भी बोला है। अगर इलेक्शन कमीशन को सुल्तान बोलने से पहले मैं चाहता हूं पहले कांग्रेस की परमिशन लो, कांग्रेस को पूछो कि भाई सुल्तान वर्ड में यूज किया तो चलेगा क्या? नहीं तो क्या होगा, कांग्रेस वाले भी आपको हकाल देंगे।
ना वो कांग्रेस वाले आपको साथ में रखेंगे, ना यहाँ पर बीजेपी आपको साथ में रखने वाली है। आपकी हालत और भी गंभीर हो जाएगी। चुनाव आयोग का चयन चुनाव से होना चाहिए, ये भी कहा। चुनाव आयोग के चयन इलेक्शन से होना चाहिए। इलेक्शन से होना चाहिए, बहुत कुछ इलेक्शन से होना चाहिए। आपके भी पक्ष में आपको जब बिठाया था तभी भी इलेक्शन से होना चाहिए था। आप वो खाली बाला साहब का नाम लगा के वहां पर साथ में आ गए और वहां बैठ गए। तभी अगर इलेक्शन होता था तो राज ठाकरे वहां के प्रमुख होते थे, ये होते भी नहीं थे। शिंदे जी को लेकर शिंदे जी ने कहा कि अमित शाह मेरे पिताजी जैसे हैं, मुझे नहीं पता कि उन्हें कितने पिता चाहिए। उन्होंने पहले मेरे पिता को चुराने की कोशिश की और अमित शाह को अपना। इसी को जुड़कर एक सवाल है कि बाप चुराने की गैंग ऐसा जो है वो शिंदे, उनको फिर एक बार उन्होंने ताना मारा है। एक बात गंभीरता से लेने की जरूरत है, बार बार उन्होंने बोला है। नंबर एक, अगर चोरी हुई, अगर आपको ऐसी लगती है मेरा बाप चोरी किया है, नाम से चला रहा है शिवसेना, तो आप कंसर्न पुलिस स्टेशन में जाके वहां कंप्लेंट करनी चाहिए। जो भी इस देश में चोरी होती है उसका एफआईआर लिया जाता है, कंप्लेंट किया जाता है। तो आपने कंप्लेंट की है क्या कि भाई मेरे बाप की चोरी हुई है, मेरे बाप के नाम की चोरी हुई है? नंबर एक। नंबर दो, अगर आपको लगता है कि मेरे बाप के नाम पे चल रहा है, वो ऐसी बात नहीं है। बाला साहब के नाम पे सब लोग ने काम किया है। बाला साहब के प्रति जो प्रेम था, बाला साहब के प्रति आदर था, इसके लिए हर एक आदमी ने खुद के जिंदगी के 25, 30, 40 साल उसमें खर्च किए है, उनके लिए काम किया है, उस संगठन के लिए। तो हमें हक है कि उनके बारे में उनके आदर रखे हुए उनके विचारों को साथ में लेके चलना, ये हमारा हक है, वो हम करना चाहते हैं। और एक बात, अगर बार बार आप अगर मीडिया के सामने बोलते हैं कि मेरे बाप का नाम लेके चला रहे, नहीं तो इनको बोल दो उनके पिताजी के नाम से चलाइए करके। आपके अकेले के पिताजी नहीं है, जयदेव ठाकरे इनके भी वो पिताजी है, बिंदु माधव ठाकरे उनके भी पिताजी है। बिंदु माधव ठाकरे के एडवोकेट जो ठाकरे है हमारे साथ यहाँ पर काम कर रहे हैं। आप अकेला मत सोचिए कि वो मेरे पिताजी है। आपको किसने बोला अकेले उद्धव ठाकरे के पिताजी है वो? क्या वो दोनों भाई लोग का हक नहीं है? हम आपके फैमिली के अंदर गिरना नहीं चाहते, बट ये बार बार बोलना बंद कर दो, नहीं तो और अलग ढंग से बोलना होगा। ये बात उन्हें होती है कि अभी तक 16 विधायकों में डिस्क्वालिफिकेशन में जो मामला सुप्रीम कोर्ट में सुनवाई जारी है, शिंदे गुट के खिलाफ सुप्रीम कोर्ट कहीं न कहीं डर लग रहा था, इसलिए पावर का इस्तेमाल करके चुनाव आयोग ने फैसला दिया है। जो पुलिस से देखो, एक बात तो होती है, एक तो आपको गाड़ी में भी बैठना है और स्टीयरिंग में कौन बैठा है उसके बारे में आप बार बार सोचते रहते हैं। जिसके हाथ में स्टीयरिंग है वो चलाएगा, वैसा चलने वाला है। आप क्यों ये सोचते बार बार वो चला रहा है गाड़ी? अरे बैठे है वहां पर, जो वो काम कर रहे हैं उनको करने दो। आपको ऐसा क्यों लगता है हर एक चीज आइदर वो पावर का इस्तेमाल करके होता है, या तो पावर का इस्तेमाल नहीं हो तो पैसे से होता है। अभी तो उनका एक जो मेरे ख्याल से राउत ने तो बोल दिया कुछ 2000 करोड़ में ये बेचा गया करके। कहां से कीमत लगाते हैं मुझे मालूम नहीं है ये लोग। ये कोई पत्राचार है क्या बेचने के लिए? कहां से पैसा लगाते हैं आप? पहले 50 खोखे बोलते थे, आपका ही पिताजी का नाम 50 खोखे में बेचने के लिए निकला था ये आदमी। कल मुंबई बेचेगा, कल देश बेचने निकलेगा। कल ये दोनों अगर बैठ गए तो देश की भी कीमत लगाएंगे। आज तो खाली शिवसेना नाम और शिवसेना नाम के साथ साथ धनुष्य बाण की आप कीमत लगा रहे हैं। ये सोच लो, 2000 करोड़ में वो लगा दिया है, कल मुंबई की कीमत क्या लगाओगे? और अगर मौका मिला तो देश की कीमत क्या लगाओगे? ये दोनों मिलकर बेचने निकले। आप लोग का कहना है कि कल आप लोग व्हिप जारी कर रहे हैं महाराष्ट्र के सभी संगठनों के विधायक को एक बैठक करने के लिए, लेकिन उद्धव का कहना है कि जिस ग्रुप को हमारा नाम और सिंबल दिया गया है उससे हमारा कोई भी लेना देना नहीं है। अब कोई व्हिप जारी नहीं किया जा सकता क्योंकि दोनों पार्टियां अलग अलग हैं। जहां तक इलेक्शन कमीशन ने जो डिसीजन दिया है उसको हम मानते हैं, उसका स्वागत करते हैं। कल सुप्रीम कोर्ट भी जो डिसीजन देगा वो भी हमें मानने होगा। हम लोग उसको फॉलो करेंगे। हम ये नहीं बोलेंगे वो कितने रुपए में बेचे आए, इसके लिए वो भी हमें मानना होगा और इनको भी मानना होगा। थोड़ा वक्त लगेगा। विधान भवन में एक सूचना कार्यालय आपको रोकने को मिली है, क्या बीएमसी का जो कार्यालय उधर भी हल्ला बोल करेंगे? हल्ला बोल करने की जरूरत नहीं है। आज उन्होंने जाके इतना ही बोला है, अगर शिवसेना नाम हमें मिला है, शिवसेना का चिन्ह हमें मिला है, तो ये कार्यालय है उनका कार्यालय है। जिसके पास नाम है उसके पास इलेक्शन कमीशन ने जो दिया है उसके मुताबिक, वो ऑर्डर के मुताबिक हमने लिया है। कल अगर बीएमसी की ऑफिस हो या और भी कोई महानगर नगर पालिका की जो ऑफिस है वहां पर भी अगर शिवसेना की कार्यालय है, वो कोई उद्धव ठाकरे की कार्यालय नहीं है, वो किसी एक ग्रुप की कार्यालय नहीं है,
उस पक्ष की कार्यालय, वो पक्ष हमारे साथ में दिया है तो वो कार्यालय हमारा हो गया, उसमें कौन सी क्या एक अहम सवाल आने वाले दिनों में जल्द उसका बीएमसी चुनाव की घोषणा हो जाए, जितने भी नगर सेवक की बात करें मुंबई की, महाराष्ट्र की, जिस तरह से सिंबल और पार्टी का नाम मिला है तो एक तरीके से वो नगर सेवक वो नेता भी आपके दायरे में, आप जैसे बता रहे हैं लीडरशिप में आते हैं, तो क्या उन सभी को भी लेटर जारी करके पता जाएंगे, बैठ के बुलाई जाएंगी, चाहे मुंबई चाहे गाँव की बात हो? ये राष्ट्रीय कार्यकारिणी हम लोग लेना चाहते हैं, जैसे पहले सुप्रीम कोर्ट में जो पेपर सबमिशन किए गए हैं उस बेसिस पे ये कार्यकारिणी हो रही है। एक्सपेंशन ऑफ द कार्यकारिणी बाद में होगी ना। पक्ष चलाने लिया है, पक्ष जब पूरे पावर्स आपके पास दिए हैं तो चलाने है, राष्ट्रीय कार्यकारिणी होगी, बाद में नगर पालिका, महानगर पालिका, उन लेके भी पक्ष के लोग तो काम करेंगे, उसमें डिप्यूट किए जाएंगे। हर एक डिस्ट्रिक्ट के लिए कौन डिसीजन ले रहा है वो भी डिप्यूट होगा, उसके बाद आगे का कामकाज चलेगा। ये तो शुरुआत है, ये तो करना ही पड़ेगा। कोई भी पक्ष की जिम्मेदारी बड़ी है, जिम्मेदारी बड़ी है तो निभानी है। अभी तक कोई भी नगर सेवक पोस्ट पे नहीं है, सब लोग की टर्म्स खत्म हो चुकी है। वो जब अभी इलेक्शंस होगी उसके बाद वो लोग फिर कॉर्पोरेटर बनेंगे तो उनको भी व्हिप निकलेगा। जो पहले से सिलेक्ट होके आए उनकी भी टर्म खत्म हो चुकी है। नहीं, अभी तक उनको नहीं, क्योंकि वो कॉर्पोरेटर नहीं है। जितने भी अभी बाकी के हमारे लोग हैं उनको तो जरूर जाएगा, मैसेज जाएगा। ये अभी कोई मुंबई का कोई भी कॉर्पोरेटर अभी नहीं है कॉर्पोरेटर करके, तो उनको नहीं जा रहा है। सर, जैसे देखा है कि अभी उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे जो है वो गांव-गांव में जाकर अभी फिर से शिवसेना को जोड़ने की कोशिश करने वाले हैं, ऐसा प्लान भी तैयार है, तो क्या कहेंगे इस मामले में? क्योंकि जो बिखरा हुआ शिवसैनिक है उनको फिर से गुट में लेने की कोशिश उद्धव ठाकरे की ओर से उन्होंने ये कोशिश करनी चाहिए। मैं तो चाहता हूं ये कोशिश उन्होंने पहले ही करना चाहिए था, 1-2 साल पहले। वो की नहीं है, इसके लिए वक्त आ गया है। अभी भी जाएंगे तो उनको पता तो लगेगा कि उन्होंने गलतियां क्या क्या की है और कौन उनके साथ में और कौन उनके साथ नहीं है, कौन दिल से है और सिर्फ हंस के आपके साथ आया है, वो तो उनको पता लगे। इन्होंने जाना चाहिए। आपने सही फरमाया, ये लोग गांव-गांव जाने चाहिए। ये अभी तक बंगले के बाहर नहीं निकले, अभी गांव-गांव पहुंचेंगे तो उसको पता लगेगा। पहुंचने के बाद उनकी हालत क्या है ये जानी चाहिए और घूमने भी चाहिए। मराठी का पहले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याची तक्रार नांदेड पोलिसात करण्यात आलेली आहे। या संदर्भात अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या एसपींची भेट घेतली आहे आणि त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यावेळचं बनावट लेटरहेड देऊन सामाजिक शांतता बिघडवत असल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेत सध्या। मुजीब, अशोक चव्हाण यांच्यावर कुणाची तरी पाळत असल्याची चव्हाण यांनीच तक्रार शिवाजीनगर पोलिसात आता केलेली आहे, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? ते जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेस त्यांनी जो काही पत्रव्यवहार केला होता मंत्रिपदाच्या लेटर हेडवरती, त्यावेळेसचे लेटर हेड कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्याचा गैरवापर करत असल्याची त्यांची तक्रार आहे। लेटरवरती जो काही मजकूर असतो तो खोडून सही तशीच ठेवून त्या लेटर हेडवरती वेगवेगळे आक्षेप वगैरे घेऊन वेगवेगळ्या लोकांना त्याचे पत्र अशोक चव्हाणांच्या नावाने दिले जातात असली तक्रार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाणांनी काहीतरी वेगळंच आक्षेपार्ह लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना पाठवल्याची देखील एक प्रत त्यांच्याकडे आलेली आहे आणि त्यावरून त्यांनी ही तक्रार केली। याशिवाय त्यांच्यावरती कोणीतरी पाळत ठेवतोय, त्यांच्या राजकीय जीवनाची, त्यांची सार्वजनिक जीवनाची, त्यांच्या वैयक्तिक जीवनाची कोणीतरी माहिती गोळा करतोय आणि पुढे तरुण घातापाताची देखील शक्यता आणि आगामी काळात निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळ्या अफवा पसरण्याची देखील शक्यता असल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे। या प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अधिकचा तपास सुरू आहे। बरं मुजीब, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। कांद्याच्या दरांमध्ये घसरण सुरूच असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसलाय। सतत पडणाऱ्या दरांच्या विरोधात येवल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे। स्वाभिमानीनं बाजार समितीतला कांदा लिलाव बंद पाडून धरणे आंदोलन सुरू केलंय। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये दर देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी करतायत। गोंदियामध्ये प्रसूतीचं प्रमाण 99.97% नेण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलंय। असं असलं तरी बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यामध्ये अपयश आल्याचं देखील समोर आलेलं आहे।
कुपोषणासह इतर कारणांनी गोंदियाच्या शहरी आणि ग्रामीण भागात 10 महिन्यात 206 अर्भक तर 4 वर्षातील 245 अशा 451 बालकांचा मृत्यू झालाय. राज्याचा अर्भक मृत्यू दर हा 19% इतका आहे, तर गोंदियाचा अर्भक मृत्यू दर हा 14.44% आहे. पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे. बदली झालेल्या शिक्षकांमध्ये चक्क मृत शिक्षकाचं नाव समोर आलंय. बाबू दिघा असं या मृत शिक्षकाचं नाव असून त्यांचं 2 महिन्यांपूर्वी निधन झालंय. मात्र मयत असताना देखील त्यांचं बदली यादीमध्ये नाव आल्यानं शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ आता चव्हाट्यावर आलाय. महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येच्या निमित्तानं यात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे. खंडेरायाची जेजुरी आज पिवळी धमक दिसतीये. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली आहे. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आणि त्यामुळं जेजुरीला सोन्याचं रूप आलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका प्रवचनकारानं चक्क 110 फूट उंचीच्या वटवृक्षाच्या फांदीवर बसून नवनाथ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण सुरू केलंय. राहुरी तालुक्यातल्या देसवंडी गावामध्ये संजय महाराज शिरसाट यांनी महाशिवरात्रीपासून 10 दिवसांचं हे पारायण सुरू केलं असून 28 फेब्रुवारीला सोमेश्वर देवस्थान इथं या पारायणाची सांगता होणार आहे. सोमेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात 108 कुंडी यज्ञ केला जात असून समाजाच्या हितासाठी दिवस रात्र हे महाराज ऊन वारा आणि थंडीची पर्वा न करता वटवृक्षावर पारायण करतायत. या अनोख्या पद्धतीनं सुरू असलेल्या पारायणाची सध्या जिल्ह्याभरात चर्चा सुरू आहे.